बेल्ले गावात तिरंगी लढत होत आहे। या तिरंगी लढतीमध्ये अशोक नाना घोडके हे प्रमुख दावेदार होते सरपंच पदाचे, परंतु काही कारणामुळे त्यांना नाकारलं गेलं म्हणा किंवा डावललं म्हणा, तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे। त्यांना डावलल्यामुळं तुमच्या पॅनलला त्याचा काही फायदा होईल का असं तुम्हाला वाटतं? आता बघा, त्यांना डावललंय तसं अशोक घोडके हे व्यक्तिमत्व म्हणलं तर अशोक घोडकेंनी आत्तापर्यंत सगळे शिवसैनिक अंगावरच घेतले। मला एक त्यांच्याबद्दल खंत पण वाटती। पक्षासाठी त्यांनी वाद घातला सगळ्या शिवसैनिकांबरोबर, आत्तापर्यंत BJPच्या काही कार्यकर्त्यांबरोबर वाद घातला, परंतु राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्यांनी त्यांना कधी पाठिंबा दिला नाही, जाहीरही नाही दिला आणि त्यांच्या कधी सोबतीलाही दिसले नाही। आता पक्षांनी त्यांना डावललं, त्यांचा आम्हाला फायदा होईल का नाही ते आम्हाला माहीत नाही, पण ते पक्षाचे खरे जर पाहिलं तर ते निस्सीम कार्यकर्ते तेच आहेत। निस्सीम कार्यकर्ते जरी असले तरी आज कुठं ते प्रचारात दिसत नाहीत, याचं कारण काय? नाही, आता त्याचं कारण आपण कसं काय सांगू शकतो? तो त्या लोकशाही आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांनी काय करायचं तो त्यांचा अनुभव आहे। ते मोठे नेते आहेत, आपण त्यांना काय सल्ला देणार आणि आपण त्यांना काय म्हणणार? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण नाही त्या संदर्भात बोलू शकत ना। तुम्हाला काय अशोक नाना प्रचारात दिसत नाहीत, याचा तुमच्या पॅनलला काही फायदा होऊ शकतो का? बघा, आता तसं जर सर्व दूर पाहिलं तर त्या दिवशी कोणीतरी बाईट दिली, मी ऐकलं, मला असं कळलं का अशोक घोडके असते तर प्रबळ दावेदार असते, आम्हाला अडचण आली असते, अमुक तमुक असं। पण माझंही मत असंच आहे, अशोक घोडकेंच्या जर मंडळी जर सरपंच पदासाठी उभ्या असल्या किंवा त्या सरपंच पदाच्या दावेदार असते किंवा पक्षाने त्यांना तिकीट दिलं असतं तर आम्हाला थोडीशी नाही म्हणजे भरपूरच अडचण आली असती। पण आमचंही पण नशीब चांगलं आहे, आम्हाला परमेश्वर बी आमच्या पाठीशी, आम्हाला अडचण नाही। आता आमचा मार्ग मोकळा झाला आहे, खुला झाला आहे। अशोक घोडकेंवरती जो अन्याय झाला आहे किंवा त्यांच्या मिसेसवर जो अन्याय झाला आहे, त्यांचे कार्यकर्ते पण आज अशोक घोडकेंचे कार्यकर्ते भरपूर आहेत राष्ट्रवादीमध्ये, त्यांना मानणारे आज ते सुद्धा नाराज आहेत। आणि शेवटी काय होतं, एखादा माणूस नाराज झाला तर त्या नाराजाचा फायदा नक्कीच दुसऱ्याला कोणाला तरी होऊ शकतो, मग तो कदाचित आम्हालाही होईल असं आम्ही ग्राह्य धरू शकतो। पण झाला तर चांगलाच आहे, नाही झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आमच्या पद्धतीने लढणारच आहे। पण तरी आमचं सगळ्यांचं एक मन म्हणतंय का अशोक घोडके आणि त्यांचे कार्यकर्ते हे जे नाराज आहेत त्या नाराजीचा नक्कीच आम्हाला कुठेतरी नाही 10% तर 5% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। मध्ये कचऱ्याची फार मोठी समस्या आहे, त्याच्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते। रस्त्याच्या अंतर्गत रस्त्यांची समस्या आहे, बेल्ल्यामध्ये पाण्याची समस्या आहे, काही गृहिणींना 4-4 दिवस पाणी येत नाही। आज पाणी आणायचं कुठून? बेल्ले गावामध्ये 7-8 विहिरी असून त्यांची साफसफाई नाही, त्यांच्यात पाणी साठा आहे म्हणून साफसफाई नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? हा पण एकदम संवेदनशील मुद्दा आहे पत्रकार साहेब। कचऱ्याचा प्रश्न तसं जर पाहिलं तर 5 वर्षापूर्वी ना राजाभाऊंच्या वचननाम्यामध्ये होतं का कचऱ्याची व्यवस्थेसाठी जागा तयार करू, आम्ही बेल्लेगाव डुक्करमुक्त करू। आणि राजाभाऊंचं अभिनंदन तुम्ही सगळ्या पत्रकारांनी मानलं पाहिजे की डुक्करमुक्त गाव फक्त राजाभाऊ होते म्हणूनच झालं आहे, आणि डुक्करमुक्त झाल्यामुळं आज गावामध्ये रोगराई बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे। राहिला विषय कचऱ्याचा, तर राजाभाऊंच्या वचननाम्यामध्ये पाठीमागच्या वेळेस होतं का कचरा व्यवस्थापनासाठी जागा तयार करू। ज्या वेळेस राजाभाऊ निवडून आल्यानंतर एक जागा होती टाक्यामध्ये, राजाभाऊंनी तिथं कचऱ्यासाठी कंपाऊंड करून ती जागा तिथं कचरा तिथं डम्पिंग व्हायला लागला, डम्पिंग होतोय तिथं, कचरा साठला जातोय, त्याच्यामुळे ती अडचण दूर झाली। थोडीशी अडचण आहे त्या लोकांना, तिथल्या लोकांना त्रास होतोय, त्याच्यासाठी या येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी ग्वाही देतो सगळ्या बांधवांना की तिथं जे कचरा पडतोय त्याच्यासाठी आपल्याला जर काही योग्य जागा भेटली तर आपण योग्य जागा आणखी तयार करू। पण जो दुर्गंधी सुटतोय, कमीत कमी जर अडचण काय आली तर आपण त्याला वॉल कंपाऊंड करून घेऊ, म्हणजे दुर्गंधी साठणार नाही, तो कचरा बाहेर येणार नाही। त्याची मी या इलेक्शनच्या निमित्ताने किंवा या निवडणुकीच्या माध्यमातून, या उमेदवारांच्या माध्यमातून ग्वाही देतो की तो प्रश्न सगळ्यात पहिला आपण तो मार्गी लिहू, त्याला वॉल कंपाऊंड करू, तो कचरा कुठेही पण बाहेर पडणार नाही, ओला कचरा सुका करण्याचंही काम आपण करू। आणि आणखी एक प्रश्न राहिला का कचऱ्याची दुर्गंधी, कचरा लोक बाहेर टाकतात, तुम्ही सांगितलं, आम्ही आता 5 वर्ष होतो, 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सत्तेचं परिवर्तन झालं, काही गद्दारांमुळे सत्ता बदली झाली, सत्ता राष्ट्रवादीकडे गेली, पण उपसरपंच नात्याने मी तिथं होतोच ना। उपसरपंच असताना मी येणाऱ्या सगळ्या लोकांना मी अडीअडचणी विचारत होतो, काही समस्या जाणून घेत होतो, पण जिथं सही नाही तिथं अधिकार थोडासा संपुष्टात येतो।
घंटागाडी आमची 6 महिने झाले बंद पडली. घंटागाडी रिपेअर करायला माणसाची तयारी पाहिजे ना, मानसिक इच्छा पाहिजे ना. ग्रामपंचायतीवर जो पदाधिकारी बसला आहे त्याची तयारी पाहिजे की घंटागाडीचं प्रश्न दूर केले पाहिजे. आपली लोक अडचणीत आहे, आपली लोक गावची म्हणजे आपल्या घरचीच आहे, ती काय बाहेरची नाही. आज आपल्याला त्यांनी निवडून दिले, म्हणजे ते लोक जर आजारी पडले तर आपल्याच लोकांना तकलीफ आहे याची जाणीव आपल्याला सगळ्यांना पाहिजे होती. ती घंटागाडीची दुरावस्था झाली, त्याच्याबद्दल मी पण लोकांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी उपसरपंच होतो. पण ज्याची मुख्य जबाबदारी होती तो ह्या चुकीला तोच पात्र आहे, ह्या मताचा मी आहे. ती घंटागाडी दूरच झाली पाहिजे होती, ती झाली नाही. त्याच्याबद्दल ती सगळी चूक त्यांच्याकडेच आहे, ती त्यांनी स्वीकारली पाहिजे मोठ्या मनाने. तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना तुमचे अशोक नाना घोडके यांच्याशी बऱ्याच वेळा वाद झाले, बरेच प्रसंग तू मीचे आले, अरेरावीचे झाले. असं होत असताना आज तुम्ही त्यांचे गोडवे गाताय, नक्की काय सांगाल? चांगला प्रश्न आहे, बरोबर आहे. आत्तापर्यंत आमचे त्यांचे वाद झाले, पण ते काय आमच्या बांधाला बांध नाही किंवा ते आमचे जानी दुश्मन नाही. ते त्यांच्या पक्षाचे तत्त्व मांडत असताना माझ्या पक्षाचे तत्त्व वेगळे, त्यांच्या पक्षाचे तत्त्व वेगळे. ते त्यांनी त्यांचे तत्त्व मांडले, मी माझे तत्त्व मांडले. तत्त्व मांडत असताना विचारांची कधी पण देवाणघेवाण होताना जर एक विचार झाले तरच विचारांची देवाणघेवाण होती. त्यांचे माझे विचार जुळले नाही, विचारांचाच आमचा संघर्ष झाला. आमचा काही त्यांच्यावर वैयक्तिक वाद नव्हता, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आम्ही मतासाठी त्यांचे गोडवे गात नाही, काय नाही. जे वस्तुस्थिती आहे ती आम्ही तुमच्यापुढं मांडतोय. तुम्ही जे प्रश्न विचारलाय त्याचं आम्ही उत्तर देतोय. काय ते आम्हाला विचारायला आले नाही किंवा आम्ही त्यांना सांगायला आलो नाही. पत्रकार म्हणून तुम्ही आम्हाला जे 2 प्रश्न विचारले त्याचं उत्तर तर आम्हाला देणं बंधनकारकच आहे. त्याच्यामुळं त्यांचा जो नाराजीचा गट आहे त्यांच्यामुळे मी तुम्हाला मगाशी सांगितले थोडाफार का प्रमाणात आम्हाला फायदा होईलच. बेल्हे ग्रामपंचायतीमध्ये आज तिरंगी लढत होत आहे. अटीतटीचे सामने आहेत. सर्वसामान्य जनता काही खुलून बोलत नाही. राष्ट्रवादीच्या धोंडीबा शेठ पिंगट यांचं एक पॅनल आहे, दुसरं अशोक नाना घोडके यांचं राष्ट्रवादीचं एक पॅनल आहे, तिसरं शिवसेनेच्या विचारांचं एक पॅनल आहे. आणि या संदर्भात शिवसेनेच्या विचाराचं काम करत असताना किंवा पॅनलचं काम करत असताना बेल्हेचे उपसरपंच निलेश कनसे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांना असं विचारूया का तुमची स्पर्धा नक्की कोणाबरोबर आहे? हा पण एक चांगलाच प्रश्न आहे पत्रकार साहेब. आता त्या दिवशी प्रदीप शेठची मी बाईट पाहिली की प्रदीप शेठने असं सांगितलं की आमदारांनी यावं आणि त्यांनी सांगावं का धोंडीभाऊ शेठचं पॅनेल राष्ट्रवादीचं आहे की अशोक घोडकेंनी बनवलेलं पॅनेल राष्ट्रवादीचं आहे. हे 2 पॅनेल आपल्याबरोबर लढतीला आहे. आमचं स्वतःचं शिवसेनेचं पॅनेल आहे. पण मला त्याच्या घडीला असं वाटतं की सध्यामध्ये आमच्या पॅनेलची लढत ही सध्या धोंडीभाऊ शेठचे पॅनेल ज्याचे पुरस्कृत उमेदवार शैलीताई मटाले या सरपंच पदाच्या दावेदार आहे तेच पॅनेल आम्हाला जरा चुरशीत वाटतं. आणि आमचा जर लढाई झाली म्हणजे जर विचारांची किंवा संघर्ष जर झाला तर ह्याच पॅनेलबरोबर मतदारांचा संघर्ष होईल आणि मतदार थोडेसे संभ्रमावस्थेत पडतील की प्रदीप शेठच्या पॅनेलला किंवा धोंडीभाऊ शेठच्या पॅनेलला मतदान करावं की राजाभाऊच्या. पण आमचं पॅनेल नक्कीच सगळ्यामध्ये चुरशीचं ठरणार आहे आणि आमचं पॅनेल 100% 5 तारखेला मतदार आमच्या पॅनेलला कपाट या चिन्हासमोर संगीताताईंना मतदान देऊन विजयी करणार आहे. आणि 6 तारखेला गुलाल हा राजाभाऊ गुंजाळ यांच्या विचारच्या पॅनेलचाच होणार आहे आणि सर्वत्र गुलाल फक्त राजाभाऊंच्या नावानेच उधळला जाणार आहे.